महापालिका निवडणुका ठरल्या, मात्र महापौर पदाचं आरक्षण जाहीर नाही। महापालिकांमध्ये कोणत्या वर्गवारीचा महापौर बसेल अद्याप अस्पष्ट। भाजप आणि सेनेच्या आजच्या बैठकीला राष्ट्रवादीला निमंत्रण नाही। मुंबईमध्ये मलिकांसोबत लढण्याची अजित पवारांची भूमिका, तर मलिकांशिवाय अजित पवारांना महायुतीत एंट्री। भाजप भूमिकेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची तातडीची बैठक। दुपारी 4 वाजता पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। महायुती म्हणून की पर्यायाचा विचार करायचा, यावर चर्चेची शक्यता। मुंबईसह महापालिकेमध्ये 6 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। संजय राऊतांची माहिती। पुणे आणि नाशिकचाही समावेश, तर येत्या आठवड्यात युतीच्या घोषणेची शक्यता। राऊतांची माहिती। काँग्रेस स्वबळावर लढण्याबाबत ठाम, तर बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्याचा राऊतांचा टोला। शरद पवारांनाही सोबत येण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज प्रचाराचा नारळ फोडणार। आदित्य ठाकरे ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार। महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठे फेरबदल करणार। निकालाच्या आधारे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माझाला माहिती। 27 महापालिका लढण्याची घोषणा करत एमआयएमची महाविकास आघाडीला युतीची ऑफर। आमची मतं महायुतीऐवजी ठाकरेंना मिळणार, जलील यांचा दावा। तर एमआयएम मुस्लिम मतांचा मालक नाही, अंबादास दानवेंनी ऑफर धुडकावली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज महापालिका क्षेत्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेणार, तर प्रचारासाठी राहुल आणि प्रियंका गांधींना मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती। खासदार सुप्रिया सुळे पक्षाच्या खासदारांसह अमित शहांची भेट घेणार। राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार। थोड्याच वेळात अमित शहांच्या भेटीला जाणार। मीडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना आज पुन्हा चौकशीला बोलावलं। काल पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात दुय्यम निबंधक रवींद्र तारूंचीही कसून चौकशी। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा। ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास राऊज अव्हेन्यू न्यायालयाचा नकार।